स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरती लढवण्याची भाजपची चाचपणी। एकनाथ शिंदे महायुतीने एकत्र लढण्यावरती ठाम असल्याची माहिती। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट। मतभेदांमुळे दोन जातींमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये याकरता बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुरेश धस यांना पूर्ण पाठबळ। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट, धस मुंडे यांनी एकत्र काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, बावनकुळेंचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एकही आरोपी सुटल्यास टोकाचं पाऊल उचलणार, धनंजय देशमुख यांचा सरकारला थेट इशारा। तर सर्व आरोपींना फाशी होईपर्यंत लढा थांबणार नाही, धनंजय देशमुखांकडून स्पष्ट। ठाकरेंना धक्का दिल्यानंतर एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर। दुपारी 2:30 वाजता रत्नागिरीमध्ये शिंदेंची आभार सभा। माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम हाती घेणार धनुष्यबाण। नाशिकमध्ये मनसेचे 20हून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार। महानगरपालिका निवडणुकांच्या आधी नाशिकमध्ये मनसेला खिंडार। गेल्या महिन्यातच राज ठाकरेंनी घेतली होती पदाधिकाऱ्यांची भेट। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक घेणार जनता दरबार। 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार। भाजप पक्षवाढीवरही नाईक लक्ष देणार। न्यू इंडिया बँकेच्या माजी मॅनेजरकडून बँकेच्या तिजोरीवरती डल्ला। 122 कोटींचा अपहार केल्याचं उघड, पोलिसांनी नोंदवला गुन्हा। बँकेतील अनियमिततेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू। तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामधील 4 शिळांना तडे। गाभाऱ्याच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा, शिळांना जॅकचा आधार। शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार। भेसळीच्या तेलामुळे शिळेची झीज होत असल्याचं उघड। 1 मार्चपासून निर्णय लागू। दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती आज मोहर उमटण्याची शक्यता। तर 19 तारखेला नवीन सरकारच्या शपथविधीची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।